नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माता की जय. घरात लक्ष्मी ही कायम स्वरूपी स्थिर राहावी आणि तुमची आर्थिक अडचण, आर्थिक चणचण जी काही आहे ती दूर व्हावी, यासाठी शास्त्रात काही खूप प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आणि तोडगे सांगितलेले आहेत. त्यातील काही मुख्य चमत्कारिक म्हणजे फरक दाखवणारे आणि खास उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ते उपाय खालीलप्रमाणे आहेत. घरात लक्ष्मी ही टिकून राहण्यासाठी काही खास प्रभावी उपाय आणि तोडगे. तर त्यामधील नंबर 1, उंबरठ्याची पूजा. दररोज सकाळी आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजा उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत. ह्यामुळे सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी पाहुणी म्हणून घरात येते आणि ती कायमस्वरूपी तुमच्या घरातच टिकून राहते अशी मान्यता सुद्धा आहे. तर आता उपाय नंबर 2, तुमच्या तिजोरीची दिशा. तिजोरी किंवा मग कपाट हे नेहमी अशा जागी ठेवा की ज्याचा दरवाजा उघडल्यावर तो नेहमी उत्तर दिशेला येईल. तिजोरीत त्यासोबत श्रीयंत्र ठेवणे. हे श्रीयंत्र अत्यंत फलदायी मानले जाते, पण हे श्रीयंत्र विधिवत पूजा करून ठेवायचे. आता उपाय नंबर 3, सायंकाळचा म्हणजेच संध्याकाळचा दिवा जो आपण संध्याकाळी दिवा लावतो. संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा. हा रोज लावावा. तुळशीजवळ तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास निरंतर राहतो, म्हणजेच कायमस्वरूपी राहतो. आता पैसे ठेवण्याची पद्धत. तिजोरीत रोख रक्कम जे तुम्ही ठेवताना ते ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप करावा. कमीत कमी 3दा तरी हा जप करावा. आणि घराबाहेर पडताना खिशात काहीतरी पैसे, सिक्के हे नक्कीच असावेत. मोकळ्या खिशाने म्हणजेच रिकाम्या खिशाने घराच्या बाहेर कधीच पडू नये. आता त्यानंतरचा तोडगा, गाईला घास. आपण जो स्वयंपाक करतो त्याबद्दल दररोज सकाळच्या जेवणातील 1 घास म्हणजेच गोग्रास त्याला म्हणतो आपण, गाईसाठी हा बाजूला काढून ठेवावा. ह्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर आणि तुमच्यावर कायमस्वरूपी राहते. आता समोरील तोडगा, स्वच्छता. हा खूप मुख्य आणि महत्त्वाचा तोडगा आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. सूर्योदय किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये आणि घरातल्या स्त्रीनी स्वतःचे घर नेहमी स्वच्छ नीटनेटकेच ठेवावे. आता घरात जर तुम्हाला पैसा टिकवायचा असेल तर पैसा टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे. त्यामधील तोडगा नंबर 1, तांदळाचा उपाय. 1 मूठ तांदूळ काळ्या कपड्यात बांधून ते तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मी ही स्थिर राहते. त्यानंतर तोडगा नंबर 2, हळदीचे लेपन. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. आठवड्यातून 1दा तरी हे लेपन नक्कीच करावे. म्हणजे दिवस जर घ्यायचा असेल तर शुक्रवार तुम्ही घेऊ शकता. उपाय नंबर 3, कवडी किंवा नाणे. तुमच्या गल्ल्यात किंवा मग तिजोरीत एकतरी कवडी किंवा मग नवीन नाणे जे आहे ते आवर्जून ठेवावे. त्यासोबतच गोमती चक्र असते ते सुद्धा ठेवले तरी चालेल. आता शुक्रवारचे व्रत. आता शुक्रवारचे व्रत सुद्धा खूप फलदायी आहे. 11 किंवा मग 21 शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण, तुमची आर्थिक अडचण पूर्णपणे दूर होते. आता मंत्र जप. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा रोज 108 वेळा जप हा आता पाहूया करावा. काय करणे हे टाळावे. तर ओल्या पायांनी झोपू नये. झोपायच्या वेळेस तुम्ही पाय धुतले असणार तर पाय व्यवस्थित सुकून घ्यायचे आणि मग अंथरुणात जायचं. नंबर 2,
मळकट कपडे कधीच घालू नये. कपडे मळलेले असतील तर लगेचच धुवायला टाकून द्यायचे. नंबर 3, नखांनी गवत तोडणे किंवा मग नखांनी जमीन उकरणे हे शक्यतो टाळावे. नंबर 4, घराच्या कोपऱ्यात जड सामान किंवा मग कचरा साठवू देऊ नये आणि जर झाला असेल तर लगेचच साफसफाई करावी. नंतर शेवटचा तोडगा, गुरुवारी घराची साफसफाई करणे हे शक्यतो टाळावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.